त्याचप्रमाणे श्री गाडीगोणे साहेब अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांचे स्वागत मुख्यालयीन उपविभागीय अभियंता श्री संजय उपाध्याय साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सौ नीता ठाकरे मॅडम अधीक्षक अभियंता गडचिरोली मंचावर उपस्थित आहेत। मी विनंती करतो सौ जया ठाकरे मॅडम यांना त्यांनी मॅडमचे स्वागत करा। श्री नरेश बोरकर साहेब अधीक्षक अभियंता यांचे स्वागत कार्यकारी अभियंता श्री प्रशांत वसुले साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सोनाली चौहान मॅडम अधीक्षक अभियंता PMJSY यांचे स्वागत सौ गोडबोले मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। श्री सुनील बावणे साहेब सहायक मुख्य अभियंता यांचे स्वागत श्री संतोष खोब्रागडे साहेब उपविभागीय अभियंता करतील अशी मी त्यांना विनंती करतो। श्री पागृत साहेब अधीक्षक अभियंता MSIDC यांचे स्वागत श्री देशकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय नंदनवार साहेब यांचे चिरंजीव श्री श्रेयान दादा या ठिकाणी आपल्या वडिलांच्या स्वागत समारोहाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे। मी विनंती करतो श्री विशाल मराठे शाखा अभियंता मुख्य अभियंता कार्यालयाचे अभियंता आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रेयान दादांचे स्वागत करावे। सर्वांना मी विनंती करतो की जोरात टाळ्या वाजवून दादांचे स्वागत करावे। विशेष करून आज लाभलेले आपले सत्कार मूर्ती श्री नंदनवार सर तसेच मिसेस जया नंदनवार मॅडम त्यांचे सुपुत्र आणि मंचावर उपस्थित इतरही आणि अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वृंद यांचं परत मी एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते आणि आजच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अगदी 2 ओळी बोलू इच्छिते। सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नातंही तुटत नाही। तर असंच हे नातं जपत थोडक्यात अगदी कार्यक्रमाचं मी प्रस्तावित करणार आहे। आयुष्य म्हटलं की प्रवास आलाच आणि प्रवास हा म्हटला तिथे वेगवेगळी वळणं, थांबे, विश्रांती आणि अनुभवाची शिदोरीही आली। असाच प्रवास आजचे सत्कार मूर्ती श्री दिनेश नंदनवार सर यांचा, ज्यांच्या प्रवासाचं एक थोडक्यात कारकीर्द म्हणायची म्हटले तर त्यांची कारकीर्द 1996 म्हणजे 16 मार्च 1996 पासून सहाय्यक संचालक प्रशासन 1 अभियांत्रिकी अधिकारी महाविद्यालय नाशिक येथून सुरू झाली ते मुख्य अभियंता पर्यंत 31 जुलै 2025 पर्यंत। म्हणजे अशी एकूणच AEE म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर एकूण AEE म्हणून त्यांचा 21 वर्षाचा कार्यकाळ, त्यानंतर 2018 ते 21 पर्यंत कार्यकारी अभियंता आणि 2021 ते 23 पर्यंत अधीक्षक अभियंता म्हणून एकूणच 29 वर्षाचा कार्यकाळाची सेवा त्यांनी डिपार्टमेंटला दिलेली आहे। म्हणजेच कार्यकाळानुसार जर त्यांचं काय बघितलं तर त्यांचं आधी कोळशाचं इंजिन जे 21 वर्ष चाललं
त्यानंतर इलेक्ट्रिकचं इंजिन त्याचं जे 3 वर्ष चाललं आणि एकदम मात्र त्यांनी नंतर बुलेट ट्रेनची स्पीड घेतली आणि मुख्य म्हणून अभियंता म्हणून आपलं पद घोषवलं आणि कारकीर्द घेतली. सरांची मुख्य अभियंता म्हणून जी कारकीर्द आहे ती अतिशय सुरळीत पार पडलेली आहे. एक मार्गदर्शक म्हणून, एक पालक म्हणून, एक मित्रपरिवार म्हणून आणि एक व्याख्याते म्हणून देखील जे आपल्याला लाभलेले आहेत. सरांचं वाङ्मय अतिशय सुरेख आहे आणि जे आम्हाला वेळोवेळी अनुभवायला सुद्धा आलेलं आहे. मुख्य अभियंता हे पद असं आहे की ज्या पदाला सर्व कार्याचा आणि सर्व पदांचा कार्यानुभव आवश्यक असतो आणि सरांनी साध्या आणि अगदी सोप्या पद्धतीने त्या पदाला न्याय दिला असं